नमस्कार मित्रांनो, चला तर आपण आज चालू करूया आपल्या नवीन लेक्चरला. आपल्या लेक्चरचं नाव आहे कवी, साहित्यिक व त्यांची टोपण नावे. बघूया आपण. आपला आज सुविचार आहे सुविचार. सुविचार आजचा सुविचार आहे स्वप्न मोठी असतील, स्वप्न मोठी असतील तर संघर्ष मोठा असतो. संघर्ष मोठा असतो. संघर्ष मोठा असतो. चला तर आज आपण चालू करूया. आपलं हे लेक्चर CTET भरतीसाठी, तसेच नेट भरतीसाठी किंवा शालेय स्पर्धा परीक्षासाठी किंवा शाळेतील प्रत्येक वर्गासाठी हे उपयुक्त लेक्चर आहे. प्रत्येक धड्यासाठी आपल्याला लेखक, लेखिका, तसेच प्रत्येक साठी आपल्याला लेखक, लेखिका असतात. तर आपण बघूया आज कवी, साहित्यिक व त्यांची टोपण नावे. आता पहिलं कवीचं टोपण नाव बघूया. आपल्या धड्याचं नाव आहे कवी, साहित्यिक व त्यांची टोपण नावे. कवी, साहित्यिक, आणि त्यांची साहित्यिक व त्यांची टोपण नावे. आता आपलं कसं टोपण नाव असतं किंवा आपल्याला टोपण नावाने सर्वजण चिडवतात किंवा तसं त्यांचंही टोपण नाव कवी, साहित्यिक व त्यांची टोपण नावे. आपण आपल्या लेक्चरमध्ये 40 कवींची व साहित्यिकांची टोपण नावे बघणार आहोत. पहिले आपले लेखक आहेत, त्यांचं टोपण नाव आहे यशवंत दिनकर पेंढारकर. यशवंत दिनकर पेंढारकर. तर यांचं टोपण नाव आहे यशवंत. म्हणजे लक्षात ठेवायला सोपं आहे. यांच्या नावामध्ये यशवंत आहे, तर यांचं टोपण नाव आहे यशवंत. यशला यश मिळालं. तर दुसरं टोपण नाव आहे मोरोपंत रामचंद्र पराडकर. मोरोपंत रामचंद्र पराडकर. यांचं नाव आहे, टोपण नाव आहे मोरोपंत. म्हणजे ह्यांचं पण टोपण नाव लक्षात ठेवायला सोपंच आहे, मोरोपंत. यांचं यशवंत दिनकर पेंढारकरचं यशवंत आहे, मोरोपंत रामचंद्र पराडकरचं मोरोपंत आहे. मोरोपंत. तिसरा कवी आहे, त्यांचं नाव आहे नारायण सूर्यजीपंत ठोसर. रामदास. नारायण
सूर्याजी पंत, सूर्याजी पंत ठोसर, नारायण सूर्याजी पंत ठोसर, त्यांना म्हणतात रामदास, 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 नारायण सूर्याजी पंत ठोसर यांना म्हणतात रामदास. चौथं टोपण नाव आहे दत्तात्रेय कोंडो घाटे, दत्तात्रेय कोंडो घाटे, दत्तात्रेय कोंडो घाटे यांना काय म्हणतात दत्तात्रेय कोंडो घाटे यांना म्हणतात दत्त. चिंतामण त्र्यंबक खानोलकर पाचवा आहे चिंतामण, पाचवे आहेत चिंतामण कवी, चिंतामण त्र्यंबक खानोलकर, त्यांना म्हणायचं त्यांचं टोपण नाव आरती प्रभू, प्रभूची आरती कोण करतात? चिंतामण त्र्यंबक खानोलकर. लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे. 6वे लेखक आहेत आणि त्यांचं टोपण नाव आहे नारायण मुरलीधर गुप्ते, बी. नारायण मुरलीधर गुप्ते, मुरलीधर गुप्ते, त्यांचं टोपण नाव आहे बी. तर 7वं लेखक आहे त्यांचं टोपण नाव आहे गोपाळ हरी देशमुख, त्यांचं टोपण नाव आहे लोकहितवादी देशमुख घराणं नेहमी लोकांचं हित बघत होतं म्हणून त्यांना म्हणायचं लोकहितवादी. यांचं पण लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे. नारायण मुरलीधर गुप्ते यांचं पण सोपं आहे, बी. चिंतामण त्र्यंबक खानोलकर, आरती प्रभू, दत्तात्रेय कोंडो घाटे दत्त, नारायण सूर्याजी पंत ठोसर रामदास, मोरोपंत रामचंद्र पराडकर मोरोपंत आणि यशवंत दिनकर पेंढारकर यशवंत. सोपं आहे लक्षात ठेवण्यासाठी. आता पुढचं आपलं लेखक त्यांचं नाव आहे, टोपण नाव आहे 8 नंबरचं लेखक आहेत शंकर काशीनाथ गर्गे, दिवाकर. शंकर काशीनाथ गर्गे, काशीनाथ गर्गे